पोलीस अधिकारी, साईबाबा संस्थांचे ते कार्यकारी अधिकारी, ग्रामस्थ समित्या त्या बाबतीमध्ये ते काही धोरणात्मक निर्णय आपण केलेले आहे आणि त्यामध्ये मला वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये जर तशा पद्धतीची कारवाई जर झाली आपोआप त्याला अटकाव होईल अशी आम्हाला विश्वास आहे. काय की या येणारा जो भाविक आहे तो ज्या भक्तिभावना येतो त्यामुळे ह्याला जाविष्ट प्रवृत्ती आहे तो सुद्धा शिरकाव होत चाललेला आहे आणि दुर्दैवानं वाढत्या गुन्हेगारीमुळे ते भक्तांना त्रास होतो आणि स्थानिक ग्रामस्थांनाही त्याच्या समोरच्या बाबतीमध्ये त्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई कडक काढण्याची सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्या दृष्टीने आता त्यांनी नंबर कसलेली आहे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा काढण्याबद्दल जे पाऊल उचलली त्यामुळे त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यामध्ये सुद्धा होईल. मला वाटतं शिर्डीचा तोच भाग आहे की येणाऱ्या आजूबाजूच्या भागातून येणारे जे काही गुन्हेगार आहे त्यातून ते अंमली पदार्थ ते तस्करी करतायत, ते सेवन करतायत. त्यामुळं जो उपचार त्यांनी मांडलेला आहे विशेष करून रात्रीच्या वेळी त्याच्या संदर्भात सुद्धा आता कडक कारवाई करण्याची सूचना दिली आहे.